Hello everyone, good morning. Myself Busar Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So my dear students, today we are going to discuss our next topic, that is anti-malarial drugs. Definition of anti-malarial drugs is the drugs which are used in prophylaxis or treatment of malaria is known as anti-malarial. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करत आहोत? अँटीमलेरियल ड्रग्ज म्हणजे काय आणि त्याच्या अंतर्गत जो काही सिन्कोना ड्रग आहे त्याचा सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्यानंतर त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स आणि केमिकल टेस्ट युजेस, त्याचबरोबर सबस्टिट्यूट्स ऑफ सिन्कोना आपण स्टडी करणार आहोत. बघ, सर्वप्रथम आपण काय पाहत आहोत तर अँटीमलेरियलची डेफिनेशन किंवा अँटीमलेरियल म्हणजे काय. अँटीमलेरियल म्हणजे असे ड्रग की जे आपण प्रॉफिलॅक्सिस किंवा मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा यूज करतो. अशा ड्रगला काय म्हटलं जातं? अँटीमलेरियल ड्रग्स. The drugs or these are the drugs which are used in prophylaxis or treatment of malaria is known as anti-malarial drugs. Then the disease called malaria occur due to infections by 4 species of protozoan plasmodium. जो डिसीज आहे मलेरिया, ज्याला आपण मलेरिया म्हणतो, तो कशा प्रकारे ऑकर होतो तर इन्फेक्शियस स्पीसीज, ज्या 4 प्रकारच्या इन्फेक्शियस स्पीसीज आहेत प्रोटोझोनच्या, त्याच्यापासून आपल्याला मलेरिया होऊ शकतो. मग त्या स्पेसीज कुठल्या आहे? प्लाझ्मोडियम और द स्पेसीज नोन टू कॉज दिस डिसीज इन ह्यूमन आर प्लाझ्मोडियम मलेरी, देन प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हिल अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम. त्या स्पेसीज कुठल्या आहेत? 4 तर प्लाझ्मोडियम मलेरी, त्याचबरोबर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हिल अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम, अशा 4 स्पेसीज आहेत. द डिसीज शोज द पेरियॉडिक सिम्पटम्स लाईक शायवरिंग, फीवर अँड प्रोफ्यूज स्वेटिंग. द डिसीज कॉजिंग स्पेसीज गेट इन्फेक्टेड into human body due to bites of females of certain species of Anopheles mosquitoes. The life cycle of such parasites is completed in female Anopheles mosquitoes and humans. Then the antimalarial are the compounds which act by either of the following ways. जो आपण काय पाहिलं की अँटीमलेरियाची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर त्या 4 स्पेसीस पाहिल्या आणि आता काय स्टडी करणार आहोत तर अँटीमलेरियल जो कंपाऊंड्स आहे तो कशा प्रकारे ॲक्ट होतो. दिस आर ॲक्ट और आयदर ऑफ द फॉलोइंग वे अँटीमलेरियल कंपाऊंड्स ॲक्ट. फर्स्ट कॅज्युअल प्रॉफिलॅक्टिक्स, सेकंड सप्रेसिव्ह अँड थर्ड रॅडिकल क्युरेटिव्ह. आता कॅज्युअल प्रॉफिलॅक्टिक्स म्हणजे कशा प्रकारे ॲक्ट होतो तर सच टाईप ऑफ ड्रग्स आयदर प्रिव्हेंट द मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझॉइट्स इन द इन्फेक्टेड लिव्हर सेल्स और इरेथ्रोसायटिक इन्व्हेजन और दे डिस्ट्रॉय देम. These type of drugs are also called as primary tissue schizonticides. कॅज्युअल प्रॉफिलॅक्टिसमध्ये काय होतं किंवा त्या टाईपच्या ड्रग काय करतात? प्रिव्हेंट करतात. काय प्रिव्हेंट करतात तर मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझॉइट्स इन इन्फेक्टेड लिव्हर सेल्स और इरिथ्रोसायटिक इन्व्हेजन और दे डिस्ट्रॉय देम, किंवा त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम त्या प्रकारचे ड्रग करतात. त्यानंतर त्या टाईपच्या ड्रगला आपण काय म्हटलो? प्रायमरी टिश्यू सिझोन्टिसाइड. देन सेकंड त्याचे मेकॅनिझम ॲक्शन काय आहे? सप्रेसिव्ह म्हणून ॲक्ट होतं. कशा प्रकारे? दे आर ऑल्सो टर्म ॲज सिझोन्टिसाइड्स. दे इनहिबिट द इरेथ्रोसायटिक सिझोगोनी अँड कन्सिक्वेंटली प्रिव्हेंट द रप्चर ऑफ इन्फेक्टेड erythrocytes. By this way,
infection is not necessarily removed, but the rigors and increase in the body temperature and prevented. Then third one, radical curatives. This type of antimalarial brings out eradication of erythrocytic as well as exoerythrocytic schizogeny. These result in prevention of relapse. Then Artemisia annua, Cinchona are the herbal drugs belonging to this class. Then त्याच्यामधील ड्रग कुठला आहे? सिनकोना. त्याच्यामधील ड्रग कुठला आहे? सिनकोना. सिनोनिम काय आहे सिनकोनाचं? जेसुएट बार्क्स आणि पेरुवियन बार्क्स. सिनकोनाला आणखी काय म्हटलं जातं? जेसुएट बार्क्स पण म्हटलं जातं आणि पेरुवियन बार्क्स पण म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन आहे त्याचा बायोलॉजिकल सोर्स. सिनकोना इज द ड्राईड बार्क ऑफ कल्टिव्हेटेड ट्रीज ऑफ सिनकोना कॅलिसाया वेड, सिनकोना ऑफिसिनॅलिस, सिनकोना लेजरियाना अँड सिनकोना सक्सिरोबा. सिनकोना जे बार्क आहे कशापासून मिळतं? सिनकोना प्लांटच्या बार्कपासून आपल्याला तो ड्रग ऑब्टेंड होतो. मग त्याच्या मेन स्पेसीस 4 आहेत, 4 प्रकारच्या. एक म्हणजे सिनकोना कॅलिसाया, सेकंड वन सिनकोना ऑफिसिनॅलिस, सिनकोना लेजरियाना आणि लास्ट वन आहे सिनकोना सक्सिरोबा. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली रुबियासी. त्याची फॅमिली काय आहे? रुबियासी. त्याच्यानंतर आहे त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कलर कसा आहे? स्टेम बार्कचा आउटर सरफेस इज डल ब्राउनिश ग्रे टू व्हाईट. आउटर सरफेस कसा आहे? डल ब्राउनिश ग्रे टू व्हाईट त्याचा कलर असतो. त्यानंतर इनर सरफेस, जर इनर सरफेस आपण व्हिज्युअलाइज केला तर इनर सरफेस इज येलोइश ब्राऊन टू डीप रेडिश ब्राऊन. येलोइश ब्राऊन कलर आपल्याला आढळून येतो, त्याचबरोबर डीप रेडिश ब्राऊन पण आढळू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे रूट बार्स. रूट बार्स बोथ द सरफेस आर ऑफ आयडेंटिकल कलर अँड आर डीप रेडिश ब्राऊन. त्याचा कलर कसा असतो? बोथ सरफेसचा डीप रेडिश ब्राऊन कलर असतो. त्यानंतर ओडर, इट हॅज स्लाइट अँड कॅरेक्टरिस्टिक ओडर. त्याचा ओडर कसा आहे? स्लाइट आणि कॅरेक्टरिस्टिक ओडर आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे टेस्ट. इंटेन्सली बिटर अँड सम हॉट ॲस्ट्रिंजंट. त्याची टेस्ट कशी असते? इंटेन्सली बिटर किंवा सम हॉट ॲस्ट्रिंजंट लाईक त्याची टेस्ट असू शकते. त्यानंतर नेक्स्ट वन त्याच्यामध्ये आहे साईज. आता आपण ज्या 4 स्पेसीस बघितल्या होत्या, सिनकोना कॅलिसाया, सिनकोना लेजिरियाना, सिनकोना ऑफिसिनॅलिस आणि सिनकोना सक्सिरोबा, त्यापैकी सिनकोना कॅलिसाया त्याची साईज किती असते? 12 to 25 mm इन डायमीटर. 12 ते 25 mm त्याचं डायमीटर असतं. त्यानंतर नेक्स्ट सिनकोना लॅजिरानिया, त्याची साईज किती असते? सेम ॲज टू सिनकोना कॅलिसाया, 12 to 25 mm इन डायमीटर. देन थर्ड वन सिनकोना ऑफिसिनॅलिसची साईज किती असते? अप टू 12 mm इन डायमीटर अँड 1.5 mm इन थिकनेस. 12 mm त्याचं डायमीटर असतं आणि 1.5 mm त्याची थिकनेस असते. त्यानंतर लास्ट वन जी स्पेसीस आहे सिनकोना सक्सिरोबा, 20 to 40 mm इन डायमीटर, 20 ते 40 mm त्याची डायमीटर असते अँड 2 to 5 mm इन थिकनेस, 2 ते 5 mm त्याची थिकनेस असते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्याचा सेप. सेप कसा आहे त्याचा? आयदर इन द फॉर्म ऑफ क्वेल्स और कर्व पीसेस, द डिफरंट व्हरायटीज कॅन बी डिफरन्शिएट अंडर. जसं की साईज व्हॅरी होते, सिनकोना कॅलिसाया, सिनकोना लॅजिरेनिया, सिनकोना ऑफिसिनॅलिस, सिनकोना सक्सिरोबा, त्याचप्रमाणे सिनकोना कॅलिसाया त्याची सेप कसा आहे? ब्रॉड लॉन्जिट्युडनल फीचर्स विथ ट्रान्सवर क्रॅक्स 6 to 12 mm अपार्ट. देन सिनकोना लॅजिरानिया similar to the Cinchona calisaya, cracks are the more numerous and less deep. Some pieces show longitudinal wrinkles and reddish warts. Then Cinchona officinalis,
transverse cracks numerous less than 6 mm apart, and Cinchona succeruba well marked longitudinal wrinkles, relatively few transverse cracks, some pieces show reddish work. Then next one आहेत नेक्स्ट वन काय आहे त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट्स. नेक्स्ट वन काय आहे त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट. In that Cinchona contains about 25 alkaloids and the total contents varies from 5 to 10% in the drug. त्याच्यामध्ये 25 अल्कलॉइड्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये टोटल कंटेंट्स किती व्हॅरीज होतात 5 ते 10% in the drug. Then the alkaloids content of the drug varies in the stem bark as well as in the root bark. Stem bark contains less amount of quinine while root bark contains more. The leaves, seeds and other parts of the plants are also found to contain the alkaloids. The alkaloid exists as the salt of quinic, cinchotanic acid and relatively varies from species to species. All the alkaloids are chemically quinoline derivative. Out of 25 alkaloids, only 4 are therapeutically important and are named as quinine, quinidine, cinchonine and cinchonidine. थेरॉप्युटिकली जे 25 अल्कलॉइड्स आहेत त्याच्यापैकी 4च थेरॉप्युटिकली इम्पॉर्टंट्स आहेत. त्यांचे नाव काय आहेत क्विनिन, क्विनिडिन, त्यानंतर सिन्कोनिन आणि सिन्कोनिडिन. देन क्विनिन अँड क्विनिडिन आर आयसोमर अँड कंटेन मिथॉक्सी ग्रुप अँड प्रोड्यूस फ्लोरोसन्स विथ ऑक्सिजनेटेड ॲसिड इन अल्ट्राव्हायलेट लाईट. Cinchonine and cinchonidine are also isomeric but without methoxy group and fluorescence. क्विनिन आणि क्विनिडिन काय आहे आयसोमर आहे. त्याच्यामध्ये मिथॉक्सी ग्रुप कंटेंट आहे आणि त्याच्यामुळे काय होतं फ्लोरोसन्स प्रोड्यूस होतो विथ ऑक्सिजनेटेड ॲसिड अल्ट्राव्हायलेट लाईटमध्ये. त्यानंतर सिन्कोनिन आणि सिन्कोनिडिन ऑल्सो आयसोमेरिक आहेत परंतु विदाउट मिथॉक्सी ग्रुप आहेत आणि त्याचा फ्लोरोसन्स नसतो. देन इन ॲडिशन टू द अल्कलॉइड्स सिन्कोना बार्क कंटेन बिटर ग्लायकोसाइड, क्विनोफिन, सिन्कोफुल्विक, सिन्कोटॅनिक अँड क्विनिक ॲसिड. इट ऑल्सो कंटेन रेड कलरिंग मॅटर नोन ॲज सिन्कोना रेड. देन टॅनिन, कॅल्शियम ऑक्झलेट अँड स्टार्च. देन नेक्स्ट वन आहे त्याच्यामध्ये केमिकल टेस्ट. केमिकल टेस्टमध्ये फर्स्ट टेस्ट काय आहे हीट द पावडर बार्क इन द ड्राय टेस्ट ट्यूब विथ लिटल ग्लायसियल ॲसेटिक ॲसिड. इट यील्ड पर्पल व्हेपर. काय करायचं आहे हीट करायचं आहे जे पावडर बार्क आहे ड्राय टेस्ट ट्यूबमध्ये त्याच्यामध्ये लिटल क्वांटिटी ऑफ ग्लायसियल ॲसेटिक ॲसिड टाकून त्याची जी यील्ड येणार आहे ते कशी ऑप्टेन होणार आहे पर्पल व्हेपर आपल्याला ऑप्टेन होणार आहे. देन इफ ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ॲसिड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आणि जर ते आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर ट्रीट केलं इट गिव्स ब्ल्यू फ्लोरोसन्स. त्याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला ब्ल्यू फ्लोरोसन्स मिळणार आहे. त्यानंतर सेकंड टेस्ट काय आहे टू द पावडर ड्रग ॲड ब्रोमिन वॉटर अँड अमोनिया अँड हीट. पावडर ड्रग घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ब्रोमिन वॉटर ॲड करायचं आहे अमोनिया ॲड करायचं आहे आणि त्याला हीट करायचे. त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे आपल्याला इमरलार्ड ग्रीन कलर फॉर्म होणार आहे किंवा ऑप्टेन होणार आहे. परंतु त्या कलर कशामुळे फॉर्मेशन होणार आहे तर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ थॅलिओक्विन इज प्रोड्यूस ग्रीन कलर. देन नेक्स्ट वन आहे त्याचे युजेस. सिन्कोना बार्क is used as an antimalarial. Uses आपण काय पाहिलंय सिन्कोना बार्क इज यूज ॲज अँटीमलेरियल अँड अँटीपायरेटिक. आपण त्याचा अँटीमलेरियल त्याचबरोबर अँटीपायरेटिक
टेम्परेचर रेड्यूस करण्यासाठी पण यूज करू शकतो. देन इट इज ऑल्सो यूज बिटर टॉनिक अँड स्टोमॅकिक. त्याचा आपण बिटर टॉनिक म्हणून त्याचबरोबर स्टोमॅकिक म्हणून पण वापर करू शकतो. त्यानंतर सिन्कोनिडिन हॅज वीक ॲक्शन दॅन क्विनिन बट इज यूज इन रोमॅटिझम अँड न्यूरॅल्जिया. सिन्कोनिडिनचा आपण वापर कशामध्ये करू शकतो? रोमॅटिझममध्ये आणि न्यूरॅल्जियामध्ये पण करू शकतो. त्यानंतर क्विनिडिन इज एम्प्लॉयड ॲज अ कार्डियाक डिप्रेशन. त्याचा कार्डियाक डिप्रेशन म्हणून पण आपण वापर करू शकतो. देन नेक्स्ट वन आहे सबस्टिट्यूट ऑफ सिन्कोना. 2 प्रकारचे सबस्टिट्यूट आहेत. एक क्युप्रिया बार्क आणि सेकंड वन आहे फॉल्स क्युप्रिया बार्क. The following species are used to substitute for Cinchona. First one is a Cuprea bark and second one is a false Cuprea bark. First one, Cuprea bark, it is a dried bark obtained from the stem of Ramessia pandinuculata. It is belonging to the family Rubiaceae. It is obtained from the central and southern Colombia. It is a coppery red color bark with granular and splinter fracture. It is hard, compact and heavy. Histologically, it contains numerous stone cells. It contains small amount of alkaloids compared to cinchona. The alkaloids are quinine, quinidine, cinchonamine and cuprine. Then false cuprea bark. It is obtained from Ramessia purdiana. It contains no quinine but traces of cinchonine and cinchonamine. Additionally, it is also contained an alkaloids known as cosconidine. Thank you everyone. Thank you. In this way our anti-malarial chapter is over here. Next lecture we will discuss our next topic. Thank you.